गुड मॉर्निंग, मी सुवर्णा जोशी। आपण बघतोय दिवसभरातल्या 100 महत्त्वाच्या घडामोडी, वेगवान स्वरूपातल्या बातम्या असतील, पण सुरुवात एका मोठ्या बातमीने करतोय। ही बातमी येते कुंभमेळ्यातून। प्रयागराज इथं असलेला कुंभमेळा आपल्या सगळ्यांना कल्पना आहे। अचानक तिथं प्रचंड गर्दी झाली आणि चेंगराचेंगरीची घटना घडली आहे। त्रिवेणी संगमाजवळ पवित्र स्नानाच्या जागी लोकांची गर्दी झाली आणि त्यामुळे चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली। प्राथमिक माहिती समोर येते। या चेंगराचेंगरीत काही भाविक जखमी झालेत असंही कळतंय। जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलेलं आहे। दरम्यान चेंगराचेंगरीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या घटनेची माहिती घेतली। तातडीने मदत पुरवा अशा सूचना दिल्या गेलेल्या आहेत। दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी योगी आदित्यनाथ यांच्यासोबतही चेंगराचेंगरीच्या घटनेविषयी दूरध्वनीवरून चर्चा केली आणि त्यांच्याकडून या संदर्भातली माहिती घेतली आहे। आखाडा परिषदेने मौनी अमावस्येनिमित्त होणारे अमृत स्नान रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सुद्धा आखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्र पुरी यांनी दिली आहे। एकूण 13 आखाडे असे आहेत ज्यांनी आजचं स्नान, अमृत स्नान ज्याला आपण म्हणतो, ते रद्द केलेलं आहे। या मागच्या 30-40 दिवसांमध्ये जो महत्त्वाचा सण, महत्त्वाचा दिवस असतात, त्या दिवसांमध्ये अमृत स्नानाचा योग असतो आणि म्हणून खूप मोठ्या प्रमाणात प्रयागराजला गर्दी जमलेली आहे। पण काल चेंगराचेंगरीची घटना घडल्याची माहिती मिळते आहे आणि त्यामध्ये काही लोक जखमी झालेत असंही कळतं आहे। काही दिवसांचा हा विशिष्ट कालावधी असतो, ज्या कालावधीमध्ये कुंभमेळ्यामध्ये अमृत स्नान केलं जातं आणि त्याकरता आपण गेले काही दिवस सातत्याने बातम्या ऐकतोय की खूप मोठ्या प्रमाणात नेते, सेलिब्रिटी सगळे प्रयागराजला जात आहेत। ही दोन दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। ही दोन दृश्य आहेत। प्रयागराजला खूप मोठ्या प्रमाणात गर्दी झाली अमृत स्नानाच्या ठिकाणी आणि तिथे चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडलेली आहे। काही भाविक जखमी झालेत अशी प्राथमिक माहिती मिळते आहे, पण अजून अधिकृत आकडा काही समोर आलेला नाही आहे। प्रशासन जब ये आंकड़ा देख रहा है कि 50 करोड़ आने वाले हैं, 40 करोड़ आने वाले हैं, जब प्रशासन का ये अनुमान था तो उसको सेना के हवाले कुंभ को क्यों नहीं किया गया? यहाँ प्रश्न विचारणीय है। मैं उत्तर प्रदेश के चीफ सेक्रेटरी और उत्तर प्रदेश के जो डीजीपी लाइन ऑर्डर हैं, जो डीजीपी हैं, मैं इन लोगों को व्यक्तिगत हमेशा कहता रहा कि आप सेना को बुलवाइए और सेना को ये कुंभ हवाले कीजिए, क्योंकि इतनी जनता आने के बाद ये पुलिस प्रशासन के बस का काम नहीं है। और उसका परिणाम है कि आज हमारे ऐसे ऐसे श्रद्धालु, किसी के बाप का बेटा चला गया है। प्राथमिक माहिती तर अशी मिळते की साधारणपणे 1 ते 3च्या दरम्यान ही घटना घडलेली आहे। महाकुंभ मेळ्यामध्ये चेंगराचेंगरीचा प्रकार हा रात्री उशिरा घडलेला आहे आणि त्यामुळे अजून अधिकृत आकडा समोर आलेला नाही। यहाँ बहुत भीड़ हो जाएगी तो दिक्कत होगी लोगों को आने जाने में, तो बढ़ना चाहिए धीरे धीरे। ऐसी बात नहीं है कि अब एक जगह खड़े होकर के भीड़ लगाए। बहुत लोग आ रहे हैं, जा रहे हैं, तो उनको भी अपना नहाने का अवसर दिया जाए और आराम से अपना नहा धोकर अपना आराम से जा सकते हैं।